आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंकडून पुन्हा मागणी। बीड प्रकरणावर सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। परळीतल्या राखेच्या विक्रीशी माझा संबंध नाहीये, राखेचे ट्रक झाकून न्यावे, प्रदूषण झाल्यास कारवाई करणार, पंकजा मुंडेंचा इशारा। संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे संतापले। सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवल्याने दानवे संतप्त। इथे काय तलवारीने भांडणं होणार आहेत का? तुम्हा लोकांना थांबण्याचा अधिकार कोणी दिला? दानवेंचा सवाल। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोहोचण्यास उशीर झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। 2.5 तास उशीर झाल्याने शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केली। डीपीडीसीच्या बैठकीत पोलीस हाऊसिंग प्रश्नावर आमदार कालिदास कोळंबकर भावूक। अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, गृहनिर्माण आणि नगरविकास विभाग आपल्याकडे असल्यानं लवकर निर्णय घ्या, पोलिसांवर अन्याय होऊ देऊ नका, कोळंबकर यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी। पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त। आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून मुद्दा उपस्थित।